नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 यामध्ये पृथ्वीवरील सजीव या घटकाचा आपण विचार करणार आहोत। आता या घटकामध्ये आपण पृथ्वीवर जे काही सजीव आहेत त्या सजीवाची उत्पत्ती कशी झाली आणि पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली, म्हणजे एकंदरीत पृथ्वीची उत्पत्ती आणि पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती या भागाचा विचार आपण आजच्या या तासिकेमध्ये करणार आहोत। आता इथे तुमच्या समोर चित्र दाखवलेलं आहे। हा पृथ्वीचा गोल आहे आणि हा एक प्राणी सुद्धा दाखवलेला आहे, म्हणजे पृथ्वीची निर्मिती आणि पृथ्वीवर जन्माला आलेला प्राणी, अशी दोन चित्र हे तुमच्या समोर दाखवले गेलेले आहेत। आता या पृथ्वीची उत्पत्ती जी आहे, ही पृथ्वीची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्या सर्वांना पडलेला आहे। म्हणजेच ही पृथ्वीची उत्पत्ती म्हणजे पृथ्वीची निर्मिती कशी झाली, केव्हा झाली, का ती पहिल्यापासूनच आहे आणि तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले, हे प्रश्न आपल्या सर्वांना पडलेले आहेत। आता हे सर्व प्रश्न शास्त्रीय संशोधनाच्या आधारे आपल्याला समजलेले आहेत। म्हणजे कसे, तर सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वीचा एक भाग आहे आणि 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली असं मानलं गेलेलं आहे। मग कशा पद्धतीने उत्पत्ती झाली, तर तप्त वायू आणि धूळ यांनी हा एक प्रचंड अशा प्रकारचा एक गतिमान ढग आकाशात निर्माण झाला आणि तो चक्राकार गतीने, त्याला चक्राकार गती प्राप्त झाली आणि त्याचं विभाजन झालं। विभाजन झाल्यानंतर त्यापासून सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे जे काही ग्रह आहेत त्या ग्रहांची निर्मिती झाली। म्हणजे अशा प्रकारे एकंदरीत या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे असं शास्त्रज्ञांच्या संशोधनातून हे समजलेलं आहे। मग आतून हे जे ग्रह आहेत या ग्रहांची सुद्धा काय काय नाव आहेत। यामध्ये एक सूर्य आहे आणि बाकी सूर्याभोवती फिरणारे इतर ग्रह आहेत, जसं बुध आहे, शुक्र आहे, पृथ्वी आहे, मंगळ आहे, गुरु आहे, शनी आहे, युरेनस आहे आणि नेपच्यून, अशा प्रकारचे ग्रह हे निर्माण झालेले आहेत। इथे तुमच्या समोर त्याची चित्र आहेत। बुध आहे, शुक्र, शनी, मंगळ, गुरु आणि युरेनस। अशा प्रकारची ही एक आपली सूर्यमाला सुद्धा इथे दाखवली गेलेली आहे। हे सूर्यमालेतले हे मुख्य ग्रह सूर्य, पृथ्वी, शुक्र, गुरु, शनी आणि ते जे लहान लहान दिसतात ते सुद्धा ग्रहच आहेत। मग या पृथ्वीवरील सजीवाची निर्मिती कशी झाली, हा एक प्रश्न आहे। आता या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवरील सजीव प्राणी सुद्धा त्यामध्ये आहेत असं समजलं।
पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड जेव्हा झाला तेव्हा तिच्यावर जलाशयाची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्षाचा कालखंड हा त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि मग त्यामध्ये पाण्यामध्ये प्रथम एकपेशीय प्राणी सजीव प्राणी निर्माण झाला. त्यात अधिजीव अशा प्रकारचा एक पेशीय प्राणी आहे. आता एक पेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीव निर्माण झालेत आणि एक पेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म, नुसत्या डोळ्यांनी ते दिसत नाहीत अशा प्रकारचा हा सजीव निर्माण झालेला आहे. आता जसं सजीवाच्या बाबतीत पाहिलं, परंतु सूर्यमाला जर पाहिली आपण मागाशी दाखवलेली, त्यांचं जे अंतर आहे हे अंतर या ठिकाणी दाखवलेले आहेत. हे अंतर खूप मोठ्या प्रमाणातलं अंतर आहे. ते युनिटमध्ये ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटमध्ये ते मोजले गेलेले आहे. जसं बुध आहे तो 0.3871 ॲस्ट्रॉनॉमिकल असं म्हटलं गेलेलं आहे. एवढं त्या युनिटमध्ये ते मोजले गेलेलं अंतर आहे. इथे सुद्धा एक तक्ता दाखवलेला आहे की जे काही ग्रह आहेत त्या ग्रहांची नावं दिलेली आहे, त्याचा व्यास किती आहे, सूर्यापासून त्याचं अंतर किती आहे, सूर्याभोवती प्रदक्षिणा किती दिवसामध्ये घातल्या जातात आणि स्वतःभोवती प्रदक्षिणा किती दिवसामध्ये ते ग्रह घालतात अशा प्रकारचा हा तक्ता आहे. जसं बुध आहे तर सूर्याभोवती 88 दिवसामध्ये तो प्रदक्षिणा घालतो. नंतर स्वतःभोवती 59 दिवस आहे. शुक्र 225 दिवस आणि स्वतःभोवती 243. पृथ्वी 365 दिवस सूर्याभोवती, स्वतःभोवती 24 तास. मंगळ 687 दिवस सूर्याभोवती आणि स्वतःभोवती 24 तास 36 मिनटं. गुरु सूर्याभोवती 12 वर्ष तर स्वतःभोवती 9 तास 50 मिनटं. शनी सूर्याभोवती 29 वर्ष, स्वतःभोवती 10 तास. युरेनस स्वतःभोवती 84 वर्ष, सूर्याभोवती 84 वर्ष तर स्वतःभोवती 16 तास. आणि नेपच्यून सूर्याभोवती 165 वर्ष तर स्वतःभोवती 19 दिवस. प्लुटो सूर्याभोवती 248 वर्ष, स्वतःभोवती 6.5 दिवस. अशा प्रकारचा हा एक तक्ता सूर्यमालेच्या बाबतीतला तुम्हाला दिलेला आहे. मग आता पुन्हा आपण या सजीवाकडे जाऊया. तर जो काही एकपेशीय सजीव आहे, हा एकपेशीय सजीव आहे तो म्हणजे अमिबा. या ठिकाणी तुमच्यासमोर हे चित्र दाखवलेले अमिबाचं. हा एकपेशीय सजीव प्राणी हा या पृथ्वीवर निर्माण झालेला आहे जलाशयामध्ये. हेही त्याचं हे चित्र दाखवलं गेलेलं आहे. आता हा एकपेशीय सजीव आहे जो आहे तो सूक्ष्मदर्शक यंत्रामधून दिसू शकतो, एवढा तो बारीक आहे. आपण पृथ्वीवरील सजीव या भागाची माहिती अभ्यासत आहोत. आता यामध्ये आपण पृथ्वीची उत्पत्ती आणि पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती या घटकाची बरीचशी माहिती घेतलेली आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला अधिक माहिती काही देण्यात येत आहे की जसे आता या ठिकाणी पृथ्वी दाखवली, नंतर ग्रह दाखवलेले आहेत आणि या ठिकाणी सजीव सृष्टीचा जो काही संबंध आहे या पृथ्वी आणि ग्रहांबरोबर आहे. तो कसा आहे तर सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रहांचं ताऱ्याभोवतीचं स्थान हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हे जे विश्व आहे या विश्वामध्ये अब्जावधी दीर्घिका आहेत, त्यामध्ये अब्जावधी तारे आहेत आणि त्यांच्या भोवतीचे अब्जावधी ग्रह, या सर्वांनी हे विश्व तयार झालेलं आहे. विश्वामध्ये कुठेतरी जीवसृष्टी असूही शकेल, पण पृथ्वीवर ती निर्माण झाली याचं कारण काय आहे? केवळ सूर्यमालेतच नव्हे तर सूर्यमालेच्या परिसरातल्या शेकडो ताऱ्यांभोवती असलेल्या ग्रहांपैकी केवळ पृथ्वीवरच सजीवसृष्टी आहे. असं का? तर सजीवसृष्टी निर्माण होण्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. त्यापैकी काही गोष्टी
खालीलप्रमाणे आहेत. तशा सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रहांचं ताऱ्याभोवतीचं स्थान. ताऱ्यापासून ग्रह विशिष्ट अंतरावर असेल तर त्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्यासारखं द्रव स्वरूपात आढळतं. म्हणजे या ठिकाणी ही जी सजीव सृष्टी निर्माण होण्याचं एक महत्त्वाचं कारण सांगितलंय. कोणतं असेल तर ग्रहांचं ताऱ्याभोवतीचं स्थान हे त्या ठिकाणी महत्त्वाचं कारण सांगितलंय. आणि आणखी काय त्यामध्ये दिलंय की ताऱ्यापासून ग्रह विशिष्ट अंतरावर जर असेल तर त्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्यासारखं द्रव स्वरूपामध्ये आढळतं आणि त्यामुळे या सजीवांना या बाबी आवश्यक असतात असा इथे एक भाग सांगितला गेला आहे. त्यानंतर पृथ्वी सूर्यापासून विशिष्ट अंतरावर असल्यामुळे पृथ्वीवर पाणी घन, द्रव आणि वायू स्वरूपामध्ये आढळू शकतं. म्हणजे आढळतंच. पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर हे बरंच मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच या पृथ्वीवर घन, द्रव स्वरूपामध्ये पाणी आपल्याला, वायू स्वरूपामध्ये पाणी आपल्याला आढळतंय. आता ताऱ्यांपासून ज्या अंतरावर ग्रहाच्या पृष्ठभागावर एखादी द्राव्य दीर्घ काळापर्यंत राहू शकतं आणि ज्या ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण होऊ शकते त्या अंतराला हॅबिटेबल झोन असं म्हणतात. त्या अंतराला काय म्हणतात? हॅबिटेबल झोन असं म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो की ताऱ्यांपासून ज्या अंतरावर ग्रहाच्या पृष्ठभागावर एखादे द्राव्य दीर्घ काळापर्यंत राहू शकतं आणि ज्या ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण होऊ शकते त्या अंतराला हॅबिटेबल झोन असं म्हणतात. आता इथे पृथ्वी सोडल्या सूर्यमालेतला एकही ग्रह हॅबिटेबल झोनमध्ये नाही. म्हणजे फक्त पृथ्वीच या ठिकाणी हॅबिटेबल झोन आहे. बाकी कोणताही ग्रह सूर्यमालेतला त्या ठिकाणी हॅबिटेबल झोनमध्ये नाही. म्हणजे इथे काय की सांगितलं गेलंय की जे तारे आहेत त्या ताऱ्यांपासूनचं जे काही अंतर आहे आणि त्या ठिकाणी ग्रहांचा जो काही पृष्ठभाग आहे त्या ठिकाणी एखादे द्रव्य, म्हणजे मग ते पाणी असेल, दीर्घकाळापर्यंत त्या ठिकाणी राहू शकतं आणि ज्या ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण होऊ शकते त्या अंतराला हॅबिटेबल झोन असं म्हणतात. इथे फक्त पृथ्वीच फक्त एक हॅबिटेबल झोनमध्ये आहे. बाकी सूर्यमालेतला कोणताही ग्रह हॅबिटेबल झोनमध्ये नाही. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे जो जीवसृष्टीच्या उत्पत्तीसाठी आवश्यक आहे तो म्हणजे कोणता घटक असेल तर तो पाणी. पाणी हा घटकच जीवसृष्टीसाठी एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणून पाण्याला वैश्विक द्रावण म्हणजेच युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं म्हणतात. पाण्याला काय म्हणतात? वैश्विक द्रावण म्हणजेच युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं म्हणतात. अनेक द्रव्य पाण्यामध्ये सहज विरघळतात. आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये कोणतंही द्रव्य टाका त्यामध्ये ते सहजपणे विरघळून जातं आणि म्हणूनच त्याला वैश्विक द्रावण असं म्हटलं गेलेलं आहे. आता यामध्ये पाणी हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण द्रव्य आहे. पाण्याचं विसंगत वर्तन, पाण्याची विशिष्ट उष्णता, क्षमता यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण गुणधर्मामुळे सजीव निर्मितीसाठी हा घटक खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे पाण्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये विशिष्ट प्रकारची उष्णता, क्षमता आणि विसंगत वर्तन ह्या बाबी पाण्याच्या गुणधर्मामध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळे सजीवाच्या निर्मितीसाठी पाणी हा जो घटक आहे तो खूप महत्त्वाचा मानला गेला जातो. आणि त्याचबरोबर पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली कारण पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणामध्ये आहे. पृथ्वीवर सजीव सृष्टी का निर्माण झाली तर पृथ्वीवर पाणी हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सजीव सृष्टी निर्माण झाली. आता खरं म्हणजे सजीव जो आहे हा सजीव पाण्यामध्येच, ते सगळे सजीव पाण्यामध्ये निर्माण झालेले आहेत आणि पृथ्वीच्या आणि सजीवांच्या 400 कोटी वर्षाच्या अस्तित्वापैकी जवळजवळ 350 कोटी वर्षे सजीव केवळ पाण्यामध्येच होता. पाण्यासारखी गुणधर्म असलेलं दुसरं कोणतंही द्रव्य आपल्याला माहीत नाही. म्हणजे जवळजवळ
सजीवांच्या 400 कोटी वर्षाचं अस्तित्व जर म्हटलं तर त्यापैकी जवळजवळ 350 कोटी वर्ष सजीव कशामध्ये होता, केवळ फक्त पाण्यामध्येच त्या ठिकाणी होता. तर अशा प्रकारे इथे पाणी, सजीव आणि पृथ्वी यांचं हा एक भाग सांगितला गेला आहे. म्हणजे सजीव जो आहे तो कशातून निर्माण झालेला आहे? सजीव हा केवळ फक्त पाण्यामध्येच निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळेच इथे जो काही सजीवांचा जो काही भाग येतो त्यामध्ये जसं आणखी पुढे काय सांगितलंय की सजीव सृष्टीसाठी तिसरा सुद्धा एक घटक सांगितला गेलेला आहे. तो घटक म्हणजे बुद्धिमान आणि प्रगत असण्याचा आहे. बुद्धिमान आणि प्रगत असण्याचा आहे, की जो तिसरा घटक आहे. आता पृथ्वीवरील प्रत्येक सजीव आपापल्या परीने बुद्धिमान आहे. म्हणजे पृथ्वीवरचा जो काही सजीव आहे तो जगण्यासाठी काही ना काही हालचाल करत असतो. म्हणजे याचा अर्थ त्याला काही बुद्धी आहे आणि त्याची हीच बुद्धिमत्ता आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला उपयोगी पडत असते. प्रत्येक सजीवाकडे बुद्धी आहे याचाच अर्थ काय झाला की तो सजीव स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करतोय. पण मानवानं त्याच्याही पलीकडे मानव गेलेला आहे. कारण मानवाने जी काही प्रगती केलेली आहे त्यामध्ये वैज्ञानिक प्रगती आहे, तांत्रिक प्रगती आहे आणि सर्वात आधी आपण हे सगळं मान्य केलेलं पाहिजे की बुद्धिमत्ता विकसित होण्यासाठी सजीव बहुपेशीय असला पाहिजे. म्हणजे ज्या बुद्धिमत्ता विकसित जर व्हायची असेल तर तो सजीव कसा असला पाहिजे? बहुपेशीय असला पाहिजे. पृथ्वीवर केवळ 60 कोटी वर्षापूर्वी बहुपेशीय सजीव निर्माण झालेले आहेत आणि मानवाला उत्क्रांत होऊन फक्त 40 ते 50 लाख वर्षे झाली आहेत. याचाच अर्थ या 50 लाख वर्षापैकी 10 ते 20,000 वर्षात शेतीचा शोध लागला, आगीचा शोध लागला आणि अलीकडच्या म्हणजे 400 वर्षात प्रचंड वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती झालेली आहे. या प्रगतीमुळे सध्या परग्रहावरील जीवसृष्टीचा शोधसुद्धा घेतला जात आहे. तर अशा प्रकारे इथे या पृथ्वीवरील जे काही सजीव आहे त्या सजीवांची निर्मिती झाली आहे असं आपल्याला सांगता येईल आणि ही माहिती देण्यात आलेली आहे. आणखीन एक पृथ्वीच्या संदर्भातला आणखीन एक चौथा घटक सांगितला आहे. तो म्हणजे ग्रहावरील खडकाळ जमीन. पृथ्वीचा म्हणजे जवळजवळ 70% पृष्ठभाग हा कशाने? पाण्याने व्यापलेला आहे. संपूर्ण पृष्ठभाग कायमचा पाण्याने व्यापला असता तर एका मर्यादेपलीकडे सजीवसृष्टी प्रगत होऊ शकली नसती. म्हणजे विचार करा की आज पृथ्वीवर 70% भागामध्ये पाणी आहे, फक्त म्हणजे 71% म्हणजे आम्ही राहिलेला फक्त 29% भागच पृष्ठभाग आहे. पण जर समजा संपूर्ण 100% भागामध्ये जर पाणी असतं तर जे काही सजीव आहे ते सजीव आपली प्रगती करू शकले असते का? नाही. म्हणजे या ठिकाणी ह्या सजीवसृष्टीची प्रगती खुंटली असते आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तांत्रिक प्रगती होण्यासाठी शेवटी आणखीन काही गोष्टी लागतात की जशा खनिजांची आवश्यकता. खनिजावर प्रक्रिया करून वेगवेगळी बांधकामं करण्यासाठी, साधनं निर्माण करण्यासाठी कठीण भूभाग असला पाहिजे. आणि पृथ्वीवर आपल्यासारखी प्रगत जीवसृष्टी निर्माण होण्याचं कारण आपण म्हणजे सजीव पाण्यातून जमिनीवर आले हेच आहे. म्हणजे इथे या काही गोष्टी सांगितल्या की जशी वेगळी बांधकामं जरी करायची असतील परंतु त्या ठिकाणी काही साधनं निर्माण करण्यासाठी कठीण भूभाग हा महत्त्वाचा आहे की जो पृथ्वीवर 29% भूभाग आहे. आणि पृथ्वीवर आपल्यासारखी प्रगत जीवसृष्टी निर्माण होण्याचं कारण म्हणजे आपणच आहे. ते म्हणजे की सजीव पाण्यातून जमिनीवर आले. ही सजीव हे कशामध्ये होते? पाण्यामध्ये होते आणि ते जमिनीवर आले. खरं म्हणजे
या स्थलांतराला देखील जो खगोलीय घटक कारणीभूत आहे तो म्हणजे चंद्र. आता हे पाण्यातून सजीव जमिनीवर यायला कारण काय झालं? त्याचा एक घटक आहे कारणीभूत, तो म्हणजे कोणता? चंद्र. तो कसा कसा कारणीभूत ठरलेला आहे की चंद्रामुळे पृथ्वीच्या पाण्याला भरती ओहोटी येते. चंद्रामुळे काय होतं? पृथ्वीवर जे काही पाणी आहे त्या पाण्याला, म्हणजे आता आपण म्हणतो की समुद्र, तर हा मोठा जलाशय आहे आणि या मोठ्या जलाशयावर या चंद्राचा म्हणजे परिणाम होत असतो आणि मग त्यातूनच त्या पाण्याला भरती ओहोटी येत असते. आणि त्यामुळे काय झालं? काही सजीव कालांतराने जमिनीवर येऊ शकले आणि त्याच्यामुळेच हे जे सजीव आहेत हे सजीव जमिनीवर येऊ शकले, हे अतिशय महत्त्वाचं कारण त्या ठिकाणी आहे. आता आणखीन एक भाग म्हणजे असा की पृथ्वीभोवती असलेलं वातावरणाचं सुरक्षित कवच. गुरु शनीसारखे अवाढव्य ग्रह, ज्यांच्यामुळे धूमकेतू, त्याचबरोबर भटक्या लघुग्रहांचा अंतर्ग्रहावरील बराचसा मारा अडवला जातो. अशा आणखी अनेक घटकांमुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी टिकून आहे आणि ती उत्क्रांत होत आहे. परग्रहावर हे सर्व घटक जुळून येऊन सजीवसृष्टी निर्माण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु विश्वातल्या अब्जावधी दीर्घिका, त्यातले अब्जावधी तारे आणि या ताऱ्याभोवती असलेले अनेक अब्जावधी ग्रह यांचा जर विचार केला तर विश्वात अनेक ग्रहावर सजीवसृष्टी असू शकेल. पण यापैकी सजीव आपल्याशी संपर्क करण्या इतपत तांत्रिकदृष्ट्या प्रगत असतील का? कदाचित एकही नाही. त्याचं उत्तर काय येईल आपल्याला? कदाचित एकही नाही. म्हणजे एक सुद्धा सजीव आपल्याशी ही जी प्रगती आहे ती प्रगती करू शकणार नाही आणि आपल्याशी संपर्कही साधू शकणार नाही. हे त्याचं एक महत्त्वाचं कारण इथे नमूद केलेलं आहे. कारण अनेक ग्रहावर सजीवसृष्टी असू शकते विश्वाच्या, परंतु त्यांच्याकडे आपण जेवढे तांत्रिकदृष्ट्या प्रगत झालेले आहोत तितके ते प्रगत असतील का? त्याचं उत्तर आपल्याकडे कदाचित नाही. म्हणजे एकंदरीत या पृथ्वीवर सजीवाची जी काही निर्मिती आहे ही निर्मिती म्हणजे जलाशयाची निर्मिती व्हायला जवळजवळ 80 कोटी वर्षे लागले आणि त्यानंतर त्या ठिकाणी आदिजीव अशा प्रकारचा हा सजीव निर्माण झालेला आहे. मग आता आपण पृथ्वीची उत्पत्ती आणि पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती या भागाची थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आता तुम्हाला काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, सूर्य आणि ग्रहांची निर्मिती कशी झाली आहे ते लिहा. दुसरा प्रश्न आहे, पृथ्वीवरील जलाशयांची निर्मिती ही याला किती कालावधी लागला. आणि तिसरा प्रश्न आहे, आदिजीव प्राणी कशास म्हणतात. चौथा प्रश्न आहे, आदिजीव प्राणी डोळ्यांना दिसतो का. अशा प्रकारचे तुम्हाला काही 4 प्रश्न दिले आहेत. या भागावरती तुम्ही ते पाठाचं वाचन करायचं आहे आणि ते प्रश्नसुद्धा सोडवायचे आहेत. याचबरोबर इथे एक चौकट दिलेली आहे. या चौकटामध्ये काही ग्रहांची नावं लपली आहे ती शोधायची आहेत. जसं आणि त्याभोवती गोलसुद्धा करायचं आहे. बघा, युरेनस दाखवलं आहे, मंगळ दाखवला आहे, राहू दाखवला आहे, चंद्र दाखवलेला गेला आहे, प्लुटो दाखवलेला आहे, सूर्य दाखवला गेला आहे, नेपच्यून दाखवलेला आहे आणि रवी दाखवला आहे. आता इथे तुम्ही यात हा जो चार्ट दिलेला आहे, हा जो तक्ता दिला आहे, यावर आपण आपले जे काही ग्रह आहेत त्या ग्रहांच्या भोवती गोल तुम्ही करू शकता. असा हा तक्ता या ठिकाणी तुमच्यासमोर दिलेला आहे. त्याचबरोबर जसं थोडक्यात एक तुम्हाला याचं उदाहरण म्हणून दाखवतो मी. याला जसं इकडे काय दाखवलं आहे बघा, इथे दाखवलं आहे बुध. असं तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे दाखवलेलं आहे शुक्र. हे बघा, शुक्र. त्यानंतर इकडे प्लुटो,
नंतर इकडे हा भाग दाखवला राहू. नंतर इकडे मंगळ आणि इकडे हा रवी. त्याचबरोबर इकडे चंद्र, युरेनस, अशा प्रकारे तुम्ही ही जी ग्रह आहेत या ग्रहांची नावं शोधून लिहू शकता. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.